हॅलो. हॅलो. आवाज येतो सगळ्यांना? आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो. हँड रे. हॅलो. आवाज येतो सगळ्यांना? ओके. तो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण जे कॅपिटल बद्दल बघितलं होतं, राईट? कॅपिटल, लेव्हरेज, परत लॉट साईज, अजून काय बघितलं होतं? मेजर करन्सी पेअर. ठीक आहे, ते सगळ्यांना क्लिअर होतं. आजचा टॉपिक आहे न्यूज. सो दोन टाईप ऑफ ट्रेडिंग असतात. बरोबर, दोन टाईप असतात ट्रेडिंगचे. पहिला तर असतो एक न्यूज बेस्ड ट्रेडिंग आणि दुसरं असतं प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, जे आपण करतो प्राइस ॲक्शन ट्रेडिंग. ओके. सो तुम्हाला एक दुसरी स्क्रीन दाखवतो गुगलची, ते आपल्याला सर्च करायचं आहे. सॉरी हां. ओके. सेकंड स्क्रीन. दिसते सगळ्यांना? सेकंड स्क्रीन दिसत आहे. सेकंड स्क्रीन दिसते सगळ्यांना आता? काय दिसतंय ना सगळ्यांना? तर सांगा मला. ओके. इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. म्हणजे आता मी काय बोलतोय ऐकून घ्या आधी. न्यूज बेस्ड ट्रेडिंग असते आणि एक प्राइस ॲक्शन ट्रेडिंग असते. पहिल्यापासून बोलतो का, थोडा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला, ब्लँक झालेल्या स्क्रीन, तर मला काय दिसत नव्हतं की तुम्हाला दिसतंय की नाही. सगळ्यांना दिसतंय काय? जरा हँड रेस करा ना. ओके 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 ओके. तो आपण करतो प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, राईट? आपण प्राइस ॲक्शन ट्रेडिंग करतो. तर न्यूज बेस्ड ट्रेडिंग फक्त आपल्याला एक हेल्प घ्यायची आहे न्यूजची.
ट्रेडिंगसाठी. आपण पूर्ण न्यूजवरती बेस राहणार नाहीये. न्यूजची फक्त आपण एक हेल्प घेणार आहे. आता न्यूज आल्यावरती मार्केटमध्ये जे मुवमेंट येतात ते इंडियन मार्केटपेक्षा नेक्स्ट लेवल असतात. त्याच्यामध्ये कॅपिटल पूर्ण आपला गायब होतो. जर तुम्ही एस-एल नाही लावला तर पूर्ण कॅपिटल वाईप आउट होणार. सो बरेच टाईपचे वेगवेगळ्या टाईप्सचे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यामध्ये आपण न्यूज बघू शकतो. हवे तुम्ही लिहून घ्या. फॉरेक्स फॅक्टरी आहे, डेली एफएक्स आहे, एफएक्स स्ट्रीट आहे आणि कॅलेंडर एफएक्स आहे. सो असे 4 आहेत ज्यामधून आपण फॉरेक्स फॅक्टरी दिसतंय. फॉरेक्स फॅक्टरी, फॉरेक्स फॅक्टरीवर गेलात ना, पहिली वेबसाईट ओपन करायची. हे अशा टाईपचं तुमच्याकडे ओपन होणार. अच्छा, ओके. इथे कुठेच काहीच करायचं नाहीये. इथे कुठे तुम्हाला हात नाही लावायचा. सरळ जायचं इथे कॅलेंडरमध्ये. कॅलेंडरवर क्लिक केलं, इथे तुम्हाला कॅलेंडर दिसतोय. आजची तारीख काय, आजची डेट काय, 27 राईट. क्लिक केलं त्याच्यावर आपण, इथे 27चं आजचं आलं. ते मोरमध्ये गेलात की पूर्ण ओपन व्हा. 28, 29 सॅटर्डे संडे हॉलिडे आहे म्हणून इथे न्यूज दिसत नाहीये. मंडेला न्यूज आहेत. कुठल्या कुठल्या न्यूज आहेत, काय न्यूज आहे, टायमिंग, इथे तुम्हाला टायमिंग दिसणार. टायमिंग, इथे डेट, न्यूज कधी आहे, इथे टायमिंग दिसणार आहे तुम्हाला न्यूजचा. ही 5:30ला सकाळी येणार आहे. इथे करन्सीमध्ये कुठली न्यूज आहे, NZD न्यूझीलंडची न्यूज आहे. आणि हा इम्पॅक्ट, आता इम्पॅक्ट तुम्हाला एक ऑरेंज दिसतंय, एक रेड दिसतंय आणि अजून असतात येल्लो आणि ग्रे कलर. ग्रे कलर ऑलमोस्ट सुट्टीसाठी असतं. हे बघा, आता हे सॅटर्डेला आहे, सुट्टी आहे म्हणून हे सुट्टीसाठी ग्रे कलर देतात. आता हा जो इम्पॅक्टचा कलर आहे, इम्पॅक्ट, पहिलं तर फिल्टरमध्ये जायचं. ओपन केलं, इथे साईडला या कॉर्नरला फिल्टर आहे. फिल्टरमध्ये गेलात की हे 2 बॉक्स अनचेक करायचे. हे चेक असतील ते अनचेक करायचे. का? आता यांचा काही फायदा नाही आहे. नॉन इकॉनॉमिक किंवा हे हॉलिडेजमध्ये येतात आणि हा आहे लो इम्पॅक्ट, तो ह्याचा काय फायदा नाही. आपल्याला पाहिजे मीडियम इम्पॅक्ट आणि रेडवाला हाय इम्पॅक्ट. सो हे 2च ठेवायचे. एक एक ठेवला तरी चालेल पण नको, दोन्ही ठेवा ओपन. एक हाय इम्पॅक्ट आणि एक मीडियम इम्पॅक्ट. ह्याच्यामध्ये तुम्ही काहीच हात नाही लावायचे. ते आहे तसंच ठेवायचं. इव्हेंट टाईप, ग्रोथ आहे, इन्फ्लेशन आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, सेंट्रल बँक, बॉन्ड, सगळं चेक पाहिजे. इथे काही हात लावायचं नाही. इथे तुम्ही करू शकता. तुम्हाला एक पर्टिक्युलरच करन्सी पाहिजे आहे, त्याची न्यूज तुम्हाला बघायची आहे. तुम्हाला समजा AUDची न्यूज बघायची आहे, सो बाकीचे अनचेक करा सगळे आणि एकच चालू ठेवा. जरी सगळे चालू ठेवले तरी काय नाही, सगळे ओपन ठेवा. आता ह्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरिफिकेशन होऊन जाईल, बाकीचा कचरा तुम्हाला दिसणार नाही. हे 2 अनचेक करायचे. हे केलं, अप्लाय फिल्टर. फिल्टर अप्लाय झाला ते आपल्याला ग्रे आणि येल्लो कलरचे दिसणार नाही, फक्त रेड आणि ऑरेंज हे 2च दिसणार. सो आज काय होतं, 27. इथे आपल्या डेट आहे 27ची सकाळी 5:30, नाही सकाळी 5, 12:30, 6 आणि 7:30ला एक संध्याकाळी होती. ठीक आहे, हे आपल्याला इथे दिसतंय. इथून तुम्ही चेंज करू शकतात मंथ, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तुम्हाला जे पाहिजे ते पाठी जाऊन पण तुम्ही डेट बघू शकता इथून. इथून डायरेक्ट सिलेक्शन होतं. आता ह्याच्यामध्ये
न्यूज बॅड आहे म्हणजे चांगली आहे का खराब आहे. आता हे रेड आणि ऑरेंज म्हणजे असं नाही की न्यूज खराब आहे, लाल म्हणजे खराब न्यूज आहे, ऑरेंज म्हणजे खराब न्यूज आहे, असं नाही. हा इम्पॅक्ट सांगतोय फक्त आपल्याला. ती न्यूज खराब असू दे किंवा चांगली असू दे, तिचा इम्पॅक्ट किती आहे, त्याची पॉवर, इम्पॅक्टची पॉवर सांगते फक्त. ऑरेंजवाला थोडा नॉर्मल पॉवरफुल आहे, रेडवाला हाय इम्पॅक्टवाला आहे. समजतंय? हाय इम्पॅक्टवाला आहे. सो हे तुम्हाला फक्त सांगणार की कलर कशासाठी. रेड कलर एक हाय इम्पॅक्ट आहे. मग ती न्यूज बॅड असू दे किंवा हे असू दे, चांगली असू दे, गुड न्यूज असू दे. ह्यामध्ये पण सेम, गुड न्यूज असू दे का हे असू दे, बॅड न्यूज असू दे. हा फक्त तुम्हाला कलर सांगतो की न्यूज किती पॉवरफुल आहे. इथे तुम्हाला दिसणार न्यूज काय आहे, कशाची न्यूज आहे. हे सगळं बघायचं नाही आहे तुम्हाला, सिम्पल सांगतो पुढे. ॲक्च्युअल, फॉरकास्ट, प्रिव्हियस. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ॲक्च्युअल बघायचं आहे. आता हे तर तुम्हाला दिसणार नाही, अजून काय झालं नाही. आजचं दिसतंय आपल्याला. 5ची न्यूज आहे, सकाळी 5 वाजता. हे दिसतंय आज काय होतं, सकाळी 5 वाजताची न्यूज होती, किंवा आपण 7:30ची धरूया. आता रात्री संध्याकाळी 7:30ला न्यूज होती. ओके, 7:30ला न्यूज होती. आता ॲक्च्युअलमध्ये आपण काय बघायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये जर हे दोन कलर दिसतात तुम्हाला, 3 कलर आहेत. एक ब्लॅक आहे, एक रेड आहे नंबर, आणि ग्रीन नंबर आहेत. काही ठिकाणी रेड आहेत, काही ठिकाणी ग्रीन आहेत, आणि काय काय ब्लॅक आहेत. तर ब्लॅक कलरचं जे येतं तो ऑलमोस्ट तो असतो न्यूट्रल. लिहून घ्या. ब्लॅक कलरमध्ये जे ॲक्च्युअल येतं, नंबर्स ॲक्च्युअलमध्ये जे येतात ते येतात न्यूट्रल. रेड, रेड कलरचं आलं तर बॅड न्यूज असते. रेड कलरचं असलं तर बॅड न्यूज असते. कोणासाठी बॅड न्यूज आहे, त्या पर्टिक्युलर करन्सीसाठी. ते तुम्हाला दिसते न्यूज कुठली आहे, युरोची आहे. इकडे दिसते युरोची न्यूज आहे, रेड कलर आला ॲक्च्युअल, सो ही बॅड न्यूज आहे. इथे खाली दिसतंय कॅड, 6 वाजता होती, कॅनेडियन डॉलर आणि USDची. तो कॅनेडियनसाठी काय होतं, गुड होती, चांगली न्यूज होती. ॲक्च्युअल जो आहे तो ग्रीन होता, USDसाठी बॅड, रेड कलर. ह्या पर्सेंटेजशी तुम्हाला लेणं देणं नाही, ह्याचं एवढं आतमध्ये डीप नाही जायचं आपल्याला. ठीक आहे. USD 7:30ला न्यूज होती आत्ता, आज, आत्ता 7:30ला. ग्रीन कलर आहे, गुड न्यूज होती. ठीक आहे, एवढं समजलं. एवढं समजलं. समजतं सगळ्यांना. चॅटमध्ये सांगा यार. तुम्हाला दिसतंय तरी का, स्क्रीन दिसते ना? हो हो दिसतंय. ओके. त्यानंतर जो आपण मंथ मधला नवीन महिना येतो, जसा आता सप्टेंबर आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, कुठलाही नवीन महिना येतो त्याच्यामध्ये नवीन मंथ आला, त्याचा जो फर्स्ट फ्रायडे असतो, म्हणजे फर्स्ट वीकचा फ्रायडे, फर्स्ट फ्रायडे ऑफ एव्हरी मंथ. आता इथे सप्टेंबर आहे, 6 तारीख आहे, फर्स्ट फ्रायडे आहे. क्लिक केलं, फर्स्ट फ्रायडे ऑफ एव्हरी मंथ. काय असतं, दोन न्यूज असतात, इम्पॉर्टंट न्यूज असतात. त्या दोन न्यूज आहेत जे इम्पॉर्टंट असतात. पहिली तर आहे नॉन फार्म पेरोल, US मार्केटची, US मार्केटची आहेत ते नॉन फार्म पेरोल. आणि दुसरी आहे ती US अनएम्प्लॉयमेंट. दिसते तुम्हाला कुठे इथे, नॉन फार्म पेरोल चेंज.
आणि अनएम्प्लॉयमेंट रेट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय, तर जो ॲक्च्युअल नंबर असतो, ॲक्च्युअल नंबर हे जे आहे ना ॲक्च्युअल नंबर, तो वाढला की कमी आहे तो बघायचा आपल्याला. आता नॉन फार्म पेरोल जो आहे, ही जी न्यूज आहे नॉन फार्म पेरोल, ही वाढली तर चांगली आहे, आणि जर नाही वाढलं ॲक्च्युअल तर ती खराब न्यूज, खराब आहे, म्हणजे चांगलं नाही ते. आणि अनएम्प्लॉयमेंट आहे जो खराब आहे, म्हणजे कमी आहे तर चांगलं आहे, आणि जास्त आहे तर खराब आहे. समजलं? हा ॲक्च्युअल जो आहे ॲक्च्युअल, हा जो ॲक्च्युअल आहे, तिथे तुम्हाला नंबर दिसतील नॉन फार्म पेरोल. आता नॉन फार्म पेरोल म्हणजे काय, की जे म्हणजे जे चेंजेस होत राहतात कंपनीमध्ये, त्याच्यामुळे, म्हणजे मंथली मंथली जे चेंजेस होत राहतात त्याच्यामुळे काय इफेक्ट पडतं इकॉनॉमीवर, जॉब्सवर. बरोबर. जॉब्सवर काय फरक पडतो, इकॉनॉमीवर काय फरक पडतो, प्रिव्हियस मंथच्या हिशोबाने आताच्या मंथसाठी. हां, नॉन प्रॉफिट राहतं ना ते, नॉन प्रॉफिटेबल असतं, ते नॉन प्रॉफिट असतं. म्हणजे कसं आहे, काय आहे, तर ते हे आहे न्यूज नॉन फार्म पेरोल अनएम्प्लॉयमेंट चेंज, म्हणजे एकच झालं ते, नॉन फार्म पेरोल किंवा नॉन फार्म अनएम्प्लॉयमेंट चेंज. हे जो नंबर आहे हा वाढला तर चांगलं, कमी झाला तर बॅड. आणि अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो कमी झाला तर चांगलं. अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढलेलं चांगलं आहे का, काय एम्प्लॉयमेंट झालेलं चांगलं आहे? अनएम्प्लॉयमेंट चांगलं आहे का, नाही ना, तर अनएम्प्लॉयमेंट कमी झालं पाहिजे. तो हा हा जर कमी आहे तर चांगलं, आणि हे आहे तर जास्त आहे तर खराब न्यूज आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आता बँक रेट करून एक न्यूज आहे, मंथली किंवा क्वार्टरली येते ती, बँक रेटची, लंडनची न्यूज असते ती. इथे त्याला दिसली तर तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये. आता नाही, याच्यामध्ये दिसत नाही आता. क्वार्टरली न्यूज असते ती. बँक रेट दिसतंय, ऑफिशियल बँक रेट. ही जी न्यूज आहे ह्याच्यामध्ये जास्त काही डोकं नाही लावायचं. सिम्पल, ॲक्च्युअल जो आहे ॲक्च्युअल हा न्यूट्रल आहे, ब्लॅक म्हणजे ॲक्च्युअल चांगला आहे, तो न्यूज चांगली आहे. ॲक्च्युअल खराब आहे तर न्यूज हे आहे, चांगली नाही आहे. न्यूजचं जो हा पेज आहे, हा जो पेज आहे फॉरेक्स फॅक्टरी, ह्याचं तुम्हाला समजलं का, तर मला हे चेंज करायचं आहे. तुम्हाला जे स्क्रीन दिसते ती शेअर करायची, ती चेंज करायची, मला ट्रेडिंग व्ह्यूवर जायचं म्हणून विचारतोय. ह्याचं समजलं, कुठे काय डेट, काय कुठे न्यूज बघायची. ॲक्च्युअल, फोरकास्ट, प्रिव्हियस, ॲक्च्युअलमध्ये कुठला कलर, काय काय, क्लिअर, सगळ्यांना क्लिअर आहे, जेवढे पण आहेत. पुन्हा चोगल्याला क्लिअर आहे, बाकीचे तिघे दोघं जण आता आलेत नाही. हँड रेस करा, क्वेश्चन आहे. हां, विचारा ना. सागर पवार सर विचारा.
हा तेच सांगतोय मी, न्यूजचं आणि चार्टचं रिलेशन सांगतोय. त्यासाठीच मला ट्रेडिंग व्ह्यूवर जायचं आहे, म्हणून विचारलं, म्हणून मी सांगितलं. आता मी सारखं सारखं चेंज करतो, तुमच्या इथे मला स्क्रीन शेअर करताना चेंज करायला लागते ना, म्हणून मी बोललो हे करतो, चेंज करतो. आता तुम्हाला तुम्ही पाहिजे ते लिहून घ्या इकडे, म्हणजे तुम्हाला सांगता येईल मला. आता मी सारखं चेंज करता येत नाही मला ते हे. आता मला समजत नाही, ब्लँक होते मध्येच डिस्प्ले, काहीतरी इश्यू असेल, तर मला समजत नाही तुम्हाला दिसतंय की नाही. तो आज डेट आहे 27. आता इथे तुम्हाला मी सांगतो, सकाळी 5 AM ला न्यूज होती. कुठली होती? JPY ची. JPY ची न्यूज होती. आणि ॲक्च्युअल त्याचा आहे हे इम्पॅक्ट आहे, नॉर्मल आहे म्हणजे मीडियम इम्पॅक्ट आहे. आणि जो ॲक्च्युअल आहे तो न्यूट्रल आहे. सेम 12:30ला जी होती, ह्याचं मी तुम्हाला आता लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो म्हणून हे करून. 12:30ला जी न्यूज होती आजची, युरोची होती, आणि जो त्याचा ॲक्च्युअल आहे तो बॅड न्यूज आहे म्हणजे. ओके. आणि इम्पॅक्ट त्याचा मीडियमच होता. त्याच्यानंतर 6 वाजताची न्यूज होती, कॅडची एक होती आणि USDची होती. कॅडमध्ये दोघांचे हाय इम्पॅक्ट होते, बरोबर, दोघांचे हाय इम्पॅक्ट होते. आणि त्याचा जो ॲक्च्युअल आहे तो एकाचा ग्रीन आहे, जो कॅड आहे, आणि एकाचा USDचा जो आहे तो रेड कलरमध्ये दिसतो आपल्याला, ग्रीन, रेड. आणि नंतर 7:30ला न्यूज आली USDची, ती आपल्याला गुड न्यूज दिसते. ओके, गुड न्यूज दिसते. आणि तिचा इम्पॅक्ट होता मीडियम इम्पॅक्ट. आता JPY, युरो, कॅड, USD. ठीक आहे. आता आपण लाईव्ह बघूया. तर चेंज करू मी, ट्रेडिंग व्यू मध्ये जातो. ओके, दिसतंय सगळ्यांना? ट्रेडिंग व्यू दिसतंय सगळ्यांना? येस. तर पहिला आपण काय बघितलं होतं? 1 मिनिट, एकच मिनिट. ओके. सो पहिला आपण काय बघितलं होतं? सकाळी 5ची न्यूज होती JPY ची. आणि 7 सकाळी 5 वाजता. मीडियम इम्पॅक्ट होता न्यूजचा. आणि न्यूज काय होती? न्यूट्रल बोललेलो आपण. ठीक आहे. आज डेट काय? 27. दिसते तुम्हाला इथे खाली? दिसते बघा डेट, ही एरो जी जाते खाली, इथे डेट तुम्हाला, डेट आणि हे दिसते इकडे. 5 वाजता न्यूट्रल होतं मार्केट. न्यूज काय होती? न्यूट्रल होती. ॲक्च्युअल जे होता N होता, न्यूट्रल. आणि इम्पॅक्ट कसा होता? मीडियम इम्पॅक्ट, JPY चा.
सो आपल्या इथे काय मुवमेंट दिसतंय का? नाही दिसत आहे 5 वाजता. ठीक आहे. नंतर 12:30ला मीडियम इम्पॅक्ट होता. युरोची न्यूज होती. युरोची न्यूज होती किती वाजता? 12:30 PM ला. 12:30 PM युरोची न्यूज, मीडियम इम्पॅक्ट, बॅड न्यूज होती. बरोबर. न्यूज यायच्या आधीच मुवमेंट दिसतात. न्यूज यायच्या आधीच मार्केट फॉल झालाय. फोर्टी एट म्हणजे राऊंड फिगर आपण 50 पिप्स पकडूया. न्यूज होती 12:30ची. 12:30ची कॅन्डल बघा. न्यूज कॅन्डल बघा. हे न्यूजच्या कॅन्डल बघा आणि नॉर्मल डेचे कॅन्डल बघा जेव्हा न्यूज नाही आहे. इथून पण एवढं मार्केट रिकव्हरी केलंच आहे. एवढं पण रिकव्हरी मार्केटने केलंच आहे. फॉल कुठून झाला? या लेवल पासून आला कुठे? इथे. रिकव्हरी इथून एवढी सेम आसपास सेम रिकव्हरी केली मार्केटने. बरोबर. बट सीन काय क्रिएट झाला? इथून पडताना बॅड न्यूज होती. फॉल आधीच येतो होता. राईट. आधीच फॉल येतोय. आता ते ॲक्च्युअल जे होतं तो नंबर आधी ब्लँक असतो, तिकडे कायच नाही दिसत. परफेक्ट जेव्हा तो टाइम येतो, ज्या टायमाला न्यूज आहे, जसं 12:30 PM ला न्यूज होती युरोची, तर ते 12:30ला तुम्हाला तो ॲक्च्युअल टाइम दिसतो. ॲक्च्युअल म्हणून त्याचं नाव ॲक्च्युअल. तर आपण त्या ॲक्च्युअल नंतर ट्रेडिंग करायची. ॲक्च्युअल आपल्याला दिसलं. आता इथे मुवमेंट येते, डाऊन साईडला फॉल आला. ठीक आहे. आता हे तुम्हाला प्राइस ॲक्शनमध्ये पुढे मी सांगेन. आता क्लिअर नाही होणार तुम्हाला ते, तरी पण एकदा मी सांगतो. आता हा फॉल येतोय, इथून हा फॉल आला आणि ही अशी ग्रीन कॅन्डल बनली. आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 12:30ला न्यूज आहे आणि तुमचा व्ह्यू इथे काय असणार आहे? एवढा फॉल आला, मार्केट रिटेस्ट घेतोय, तो इथून फॉल होऊ शकतो. राईट. असा तुमचा व्ह्यू असणार. आता हे प्राइस ॲक्शनमध्ये समजेल तुम्हाला. एक जस्ट सांगतोय आता मी, जे शिकवणार प्राइस ॲक्शन तर समजेल, क्लिअर होईल. तर तुम्ही इथून काय लावणार? शॉर्ट पोझिशन. आणि जशी 12:30ला बॅड न्यूज तुम्हाला समजलं, तुम्ही लगेच सेल करणार आणि इथे आधीच हे झालेलंच आहे. ठीक आहे. अशा टाईपमध्ये आपण न्यूज ट्रेड करतो. प्राइस ॲक्शन झालं तुम्हाला ते क्लिअरिफाय होऊन जाईल. तो असा हा इम्पॅक्ट पडतो. दुसरं काय बघितलेलं आपण? 6 PM ला. 6 PM ला कॅडची न्यूज होती आणि हाय इम्पॅक्ट होती, प्लस बॅड न्यूज होती. किती वाजता होती? 6ला संध्याकाळी. आत्ता म्हणजे तुम्हाला समजलं असेल 6 वाजता ते कुठे. ही बघा इकडे, ही कॅन्डल 6ची न्यूज बेस्ड ट्रेडिंग. कॅन्डलची साईज बघा किंवा मुवमेंट बघा, किती फास्ट मुवमेंट झाली आहे. म्हणजे अशी सपकन येऊन जाते कॅन्डल. अशा टाईपच्या मुवमेंट येतात. म्हणून ज्या टायमाला तुम्हाला माहिती आहे की आता न्यूज आहे, तर एक तर न्यूज यायच्या आधी जर ट्रेडमध्ये असाल, तर न्यूज येणार आहे माहिती आहे, तर न्यूज येता येता आधीच बाहेर यायचं. आणि जर न्यूज येणार माहिती असेल, ट्रेड घेतला नसेल, तर न्यूज येऊन द्यायची, त्याच्यानंतर ट्रेड घ्यायचा. ओके. अशी न्यूज इम्पॅक्ट पडते नाहीतर. आणि त्याच्यानंतर USD ची पण होती. बरोबर. USD ची पण होती ना 6 वाजता. सेम याच्या उलट जर आपण USD बघा, इम्पॅक्ट बघा किती आहे USD मध्ये. दिसतंय? ही कॅन्डल इथून एवढी मोठी,
न्यूज कॅन्डल ही म्हणजे न्यूज आल्यावर हे असं असतं. समजतं सगळ्यांना? समजतं का? तो अशा इम्पॅक्ट पडतात. फॉरेक्स मार्केटमध्ये असा इम्पॅक्ट पडतो न्यूजचा. इंडियन मार्केटमध्ये नथिंग आहे, इंडियन मार्केटमध्ये तेवढा नाही पडत. नॉर्मल कॅन्डल फॉल 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 होत जातात, पण फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला जपून राहायला लागतं. आणि जर अशा टाईममध्ये जर तुम्ही चुकून ट्रेडमध्ये असाल आणि तुम्हाला माहिती नाही की न्यूज येणार आहे आणि तुमचं एस एल लावलेला नसेल, तुम्ही एंट्री केली आणि बोलणार थोड्या वेळाने एस एल लावते का, किंवा एंट्री करते आणि मग एस एल लावतो किंवा लावते, आणि त्या टायमाला समजा न्यूज असेल त्या पॉइंटला, तर तुमचं कॅपिटल गेलं. जर तुमच्या अगेन्स्ट मार्केट गेला तर. म्हणून कधी पण टार्गेट सेट नाही करायचा फॉरेक्स मार्केटमध्ये, किंवा असा पण टार्गेट आपण जो घेऊ किंवा जो मार्केटला देता येईल आपण नाही ठरवू शकत टार्गेट किती घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण नाही ठरवू शकत की टार्गेट किती घ्यायचं आहे. मार्केट आपल्याला देतं टार्गेट, मार्केट आपल्याला देतो तेवढं घ्यायचं. आपल्या हातात काय आहे? एस एल आणि कुठे एंट्री करायची आहे. एंट्री परफेक्ट झाली, एस एल परफेक्ट असेल लॉजिकल, तर टार्गेट आपल्याला हमखास भेटणार आहे. त्याच्यानंतर 7:30ची न्यूज होती आजचं, USD ची. मीडियम इम्पॅक्ट होती, पण गुड न्यूज होती USD ची. 7:30ला. ओके, हे बघा 7:30ला USD ची न्यूज होती, गुड न्यूज होती. बरोबर. आता तुम्हाला लॉजिक सांगतो. प्राइस ॲक्शन आणि न्यूज बेस्ड ट्रेडिंग. आता जरा ऐका. गुड न्यूज होती बरोबर, आणि मीडियम इम्पॅक्ट होता. इथे मीडियम होता म्हणून एवढं काय हे झालं नाही, आणि न्यूज चांगली होती. 7:30 इथे झालंय, कॅन्डल आहे रेड कलर, बरोबर. त्यानंतर गुड होती म्हणून तिथे हे इथे काय झालं बघा, हळूहळू मार्केट गेले इथून वर, न्यूज चांगली होती म्हणून. ठीक आहे, मार्केट पुश झाला अपसाईडला. आता हेच जर आपण जेव्हा प्राइस ऍक्शननी बघतो ना, प्राइस ऍक्शननी, तर आपल्याला आधीच माहिती असतं न्यूजच्या आधीच. जर न्यूज हे म्हणजे न्यूज इफेक्ट करतं, पण न्यूज बघितल्यावर मी कशी काय बोललो, न्यूज आपल्याला एक सपोर्टसाठी बघायची आहे, बरोबर. आता हा 7:30ला गुड न्यूज आहे, आपल्याला 7:30ला समजलं. ठीक आहे, इथे कॅन्डलनी ब्रेकआउट कधी दिला, ग्रीन कॅन्डल, म्हणजे कन्फर्मेशन की बाबा हा मार्केट अपसाईड जाईल. 7:40ला आपल्याला न्यूज चांगली आहे समजलं, 7:30ला. पण त्याच्या आधी आपल्याला काय समजलं, कोण सांगेल मला? सागर पवार सर, तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं आता? न्यूज आहे 7:30ला होती ते आपल्याला कळलं आधीच, चांगली पण आहे ते पण समजलं. पण ग्रीन कॅन्डल 7:40ची आहे, बरोबर. 7:40ची ग्रीन कॅन्डल आली, तर आपण त्या टायमाला हे करणार. एक मिनिट, चार्ट चेंज झाला. 7:40ची कॅन्डल ग्रीन आली, तर आपण इथे एंट्री करणार, बरोबर. पण प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने कोण सांगू शकतं का मला, तुमचं थोडंसं डोकं लावून, की इथे आपल्याला काय दिसलं दुसरं? आधीच मार्केटने आपल्याला काय दाखवलं की इथे काय आहे, की मार्केट इथून अपसाईड जाईल वगैरे काय? नाही कोणीच. प्रिव्हियस, हां बरोबर, परफेक्ट. सपोर्ट, प्रिव्हियसला आपण बघितलं इथे सपोर्ट आहे, बरोबर सागरचं. हं? इथे सपोर्ट आहे, इथून ग्रीन कॅन्डल अपसाईड मुवमेंटला गेले, रिटेस्ट घेतला. रिटेस्ट म्हणजे हे असं अपसाईडला गेली, रिटेस्ट घेतला आणि मार्केट वर गेला. त्याच्यानंतर इथून फॉल आला. आता न्यूज होती म्हणून फॉल आला तो, पण त्याच्या आधी आपल्याला काय माहिती आहे की इथून सपोर्ट आहे. या पॉइंटला काय आहे? सपोर्ट आहे. या पॉइंटला सपोर्ट आहे. ओके.
इथे सपोर्ट आपल्याला समजलं. तर इथे न्यूज आल्यावर इथे तुम्हाला काय समजतंय, ही जी कॅन्डल आहे 7:30ची खूप मोठी आली, त्याच्यानंतर कॅन्डलची साईज छोटी होत गेली, छोटी होत गेली, छोटी होत गेली, इथे इथे येऊन इथे पूर्ण संपलं. आता इथे मी तुम्हाला कॅन्डल पॅटर्न शिकवले का नाही मी सांगतो का, आता कॅन्डल पॅटर्नचा ना काही युजच नाही आहे. मी हवे तर ग्रुपवर आहे ना मी पाठवतो, तुम्ही स्टडी करा. आता मला एखाद दोन जणांनी विचारलेलं कॅन्डलचं काय शिकवलं नाही, तर कॅन्डलचा उपयोगच नाही आहे काय, तर मी शिकवू का. आता बरेच जण मला म्हणजे दोन जण बोलले की बेसिक पासून शिकवतोय किंवा बेसिक नाही शिकवलं तू, कॅन्डल स्टिक नाही शिकवलं. कॅन्डल स्टिक बेसिक आहे बरोबर, ह्याला आपण कॅन्डल बोलतो. एक जणाने मला मेसेज केला की हे काय आहे, लाल आणि हिरवं, तर हे कॅन्डल आहे. ठीक आहे, हे कॅन्डल बोलतो आपण ह्याला. आणि ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याला आपण बोलतो बुलिश, आणि रेड आहे त्याला बेअरिश कॅन्डल. ओके. तर कॅन्डल स्टिक का नाही शिकवली, कारण कॅन्डल स्टिक शिकवण्यात काय अर्थच नव्हता. मेन म्हणजे आता मी तुम्हाला पाठवेन कॅन्डल स्टिकचं काय. आता फॉर एक्झाम्पल ही आहे ग्रीन कॅन्डल, ही समजा ग्रीन कॅन्डल आहे, आणि ही आहे रेड कॅन्डल. सो हिनी हिला खाल्लं, म्हणजे ही ग्रीन कॅन्डलनी रेडला खाल्लं, मोठी कॅन्डल आहे ना, हिनी खाल्लं, तर काय केलं, एंगल्फ एंगल्फ केलं. मी शॉर्ट सांगतो जरा, दोन तीन विषय निघाला म्हणून. एंगल्फ केलं रेड कॅन्डलला कोणी, ग्रीन कॅन्डलने. मग ही काय झाली, बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. सेम जर आता ही रेड आहे आणि ही ग्रीन आहे, तर आता हिनी सॉरी, ही रेड आहे अँड ही ग्रीन आहे. आता काय केलं, रेडनी हिला खाल्लं, ही रेड अशी असणार, रेडनी हिला खाल्लं, मग ही काय आली, बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल. अजून पॅटर्न आहेत बरेच अशा टाईपमध्ये, ज्यांना आपण डोजी कॅन्डल बोलतो. असं असेल तर ड्रॅगन फ्लाय डोजी बोलतो. असं असेल कॅन्डल तर ग्रेवस्टोन डोजी बोलतो. आता हे सगळं का पॅटर्न आहेत, हे सगळे पॅटर्न का बनवले, हे पहिला चालायचे, आता नाही चालत हे पॅटर्न. हे पहिला चालायचे. आता इथे तुम्हाला दिसतंय डोजी. आता या डोजीला काय असतं माहिती आहे, हा जो डोजी आहे ह्याला आपण न्यूट्रल बोलतो, न्यूट्रल. तीन टाईप ऑफ डोजी मी तुम्हाला दाखवले. टॉपिक कुठचा कुठे निघाला, पण इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगतोय. क्लिअर होईल सगळ्यांना की का मी कॅन्डल नाही सांगितले. तीन टाईप ऑफ डोजी आहेत. एक आहे नॉर्मल डोजी, हा ज्याला आपण बोलतो न्यूट्रल. हा असा असतो, कधी असा असतो, कधी असा बारीक असतो प्लस मध्ये. ओके, ह्याला आपण बोलतो न्यूट्रल. ह्याला बोलतो ड्रॅगन फ्लाय डोजी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मार्केट क्रॅश झालं असा, आणि हा ड्रॅगन फ्लाय डोजी असा खाली बनला, तर असं मानलं जातं की मार्केट वर जाणार. जर मार्केट वर गेला आणि हा डोजी बनला कुठला, ग्रेवस्टोन डोजी, असा ग्रेवस्टोन, हा हा. ओके, तर असं मानलं जातं की मार्केट फॉल. तर कधी कधी काय होतं, कधी कधी असं होतं की हा जो डोजी आहे, ग्रेवस्टोन डोजी, हा इथे बनतो. लोकांना वाटतं मार्केट खाली आलाय, ग्रेवस्टोन डोजी, चला सेल करूया, आणि जातो मार्केट वरती. जे लोकांना वाटतं ग्रेवस्टोन डोजी मार्केट अजून खाली जाईल, आणि लोक सेल करतात, आणि मार्केट जातो वरती आणि एस हिट होतो. असंच बरेच डोजीच नाही, असे भरपूर पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये असं होतं. तसं हॅमर,
हॅमर कॅन्डल आपले, सॉरी हॅमर पॅटर्न, त्याच्यामध्ये पण लोक हे होतात. तो हे सगळे कॅन्डल स्टिक जे पॅटर्न आहेत ते तुम्हाला मी पाठवतो ग्रुपवर, ते तुम्ही बघा, तुम्हाला समजेल. इझी आहे, एवढं काय रॉकेट सायन्स नाही त्यात. पण सीन असं आहे की जे प्लेयर्स असतात, मोठे प्लेयर्स, आपण तर नॉर्मल रिटेल ट्रेडर आहेत. तर हे रिटेल ट्रेडरचा हा जो कॉन्सेप्ट हा येतो इंडियन मार्केटमध्ये, बट फॉरेक्समध्ये पण सेम आहे म्हणून मी सांगतो. तर काय आहे, आपण आहे रिटेल ट्रेडर छोटे. जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट असतात ना, हां एफ आय आय इंडियामध्ये जसं बोलतो ना, एफ आय आय डी आय आय, फॉरेन इन्स्टिट्यूट, हां डोमेस्टिक इन्स्टिट्यूट. तर हे मोठे मोठे जे प्लेयर आहेत ना, त्यांना माहिती असतं की लोकांना काय माहिती आहे, ही कॅन्डल बनली म्हणजे असं होणार, ती कॅन्डल बनली तर तसं होणार. तर ते लोक काय करतात, आपल्याला एखाद दोन ट्रेड आपले प्रॉपर जातात. आपण बोलतो ग्रेवस्टोन डोजी बनला, खाली चाललाय, चला खाली मार्केट चाललाय असा, हॅमर बनला, आता मार्केट वर जाणार, चला घेऊया बाईंग करूया. आणि होतं पण तसं, असं नाही होत. ते का होतं, का तर लोकांचा भरोसा त्याच्यावर राहायला पाहिजे. लोकांचा त्याच्यावर भरोसा राहायला पाहिजे. जर भरोसा निघाला तर काय फायदा, मग त्यांचा नुकसान होईल. जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांचा नुकसान होईल. म्हणून ते भरोसा ठेवण्यासाठी ते कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायला लागतं. म्हणजे हे सगळं रेडी कॉन्सेप्ट असतं, गेम असतो हा सगळा, की सगळ्यांनी हा शिकवायचाच. हा माहिती असलं पाहिजे, ठीक आहे, पण जरुरी नाही. जरुरी नाही. आता तुम्हाला इथेच दाखवतो. मी मगाशी काय बोललो, हॅमर पॅटर्न. हॅमर पॅटर्न काय असतं, मार्केट अपसाईडला जातो हॅमर पॅटर्ननी, बरोबर, असा व्ह्यू आहे. आला हॅमर पॅटर्न, इकडे दिसतोय हा ग्रीन कलरचा हॅमर आहे ना, हातोड्यासारखा आहे ना, हातोड्यासारखा. आता इथे एखादा अभ्यास केला असेल, अरे हॅमर म्हणजे वर, तर इथे तो काय करेल माहिती आहे, बाय करेल. इथे बाय करेल, इथे एस एल लावेल आणि असं वर घेऊन जाईल टार्गेट. त्याला वाटेल मार्केट वर जाणार आहे, असा इथून हॅमर बनला, आता मार्केट वर जाणार. काय झालं, एस एल हिट. म्हणून पॅटर्नवर कधीच जाऊ नका. मी आता हे का सांगितलं, का आता बरेच जण मला बोलले की पॅटर्न का नाही शिकवलं, तर ह्या रिझनसाठी पॅटर्न नाही शिकवले मी. बाकी तुम्हाला जर करायचंच आहे तर मी तुम्हाला पाठवतो ते, फक्त बघा काय म्हणजे काय आहे, पण त्याच्यामध्ये घुसू नका. का तर मी ते शिकवलं असतं, तुमच्या डोळ्यात तेच असतं आणि तुम्ही तेच बघत राहिले असते, तर मग तो मतलब नसता काय, मग तुम्ही त्याच्यावर चाललं असतं, मग प्राइस ॲक्शनचा फायदाच नाही ना. आता इथे मी काय बोललो, न्यूज होती 7:30ला, आपल्याला कळलं की गुड न्यूज आहे 7:30ला, आणि इथे आपल्याला काय दिसतंय, लॉजिक, रेड कॅन्डल एवढी पॉवरफुल आहे मोठी, त्याच्यानंतर कॅन्डलची साईज कमी 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 छोटी झाली, एकदम गेली तिथे. आणि आपल्याला माहिती होतं गुड न्यूज आहे, आणि इथे 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 हळूहळू हळूहळू अशी ग्रीन बनत गेली. तर आपल्याला अजून कन्फर्मेशन आलं काय, की इथे सपोर्ट आहे, सपोर्टवरून इथे पण सपोर्ट घेतोय मार्केट, आणि इथे काय झालंय, पॉवर कमी झाली आहे. म्हणजे इथे सेलरची पॉवर कमी झाली आहे, सेलिंग जे करतायत त्यांची पॉवर कमी आहे, सेलरची पॉवर कमी आहे. मोठी कॅन्डल होती, मग छोटे 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 थकले. नाही, इंटरेस्टच नाही मार्केटला, इंटरेस्टच नाही आहे खाली जाण्यामध्ये. जर एवढी मोठी कॅन्डल आली, तर हा बघा, हा एवढी मोठी आली, दुसरी आली, तिसरी आली, धपाधप पडल्या कॅन्डल. इथे इंटरेस्टच नाही मार्केटला, खाली जायचंच नाही, तर मार्केट का खाली जाईल, खाली जाणारच नाही मार्केट. त्याला इच्छाच नाही जायची. समोर आपल्याला कॅन्डल सांगते, कॅन्डल आपल्याला म्हणजे मार्केट आपल्याला दाखवते की मला नाही आहे इंटरेस्ट जाण्याचा, पण आपण बोलतो नाही, रेड चाललंय, खाली जाईल मार्केट, आणि आपण फसतो, असं आहे. तर आपल्याला गुड न्यूजचा एक सपोर्ट भेटला, आपल्या इथे माहिती पडलं की हा सपोर्ट आहे, म्हणून आपण इथून बाईंग करणार, लॉंग पोझिशन, इथून लॉंग पोझिशन घेणार. आणि आपला एस एल कुठे असणार, एस एल असणार लास्ट जो वीक गेले त्याच्या थोडासा खाली एस एल. आणि बाकी आपला फर्स्ट टार्गेट, टार्गेट आपण कसं ठरवतो, फर्स्ट टार्गेट हा, सेकंड टार्गेट हा असा हाफ आलाय म्हणून, आणि थर्ड टार्गेट हा. आता थर्ड तर भेटला नाही, पण फर्स्ट सेकंड आपल्याला टार्गेट भेटला. ओके, समजलं सगळ्यांना. आजचा टॉपिक न्यूजचा होता, न्यूजवरून कुठे पोहोचलो आपण. पण हे पण इम्पॉर्टंट होतं, बरं झालं हा विषय असा निघतो, तो बरं झालं.
तुम्हाला समजलं न्यूज बेस्ड ट्रेडिंग कशी असते? आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न नका करू, फक्त दाखवतो तुम्हाला, पाठवतो मी, ते बघा, पण त्याच्यावर राहू नका. समजलं? जरा चॅट मध्ये सांगा कसं वाटलं. ऐकतात की नाही सगळे? क्लिअर? जास्त काय ह्याच्यामध्ये? हाव. महेश मांजरेकर सर काय बोलतात? हाव काय म्हणजे समजलं ना मला. अच्छा, हो हो, ओके ओके ओके. ठीक आहे. तो तुम्हाला समजलं न्यूज कशी बघतात, कुठे बघतात? नसेल समजलं तर रेकॉर्डिंग येईलच. फॉरेक्स ट्रेडिंग ॲप्स उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता मला तुम्हाला ते मोबाईलवर दाखवायला लागेल, तर मला बघायला लागेल की तुम्हाला सांगण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिंग कसं काय करू तुम्हाला दाखव. ओके. आपण टार्गेट कशी सेट करतो ते पुढे पुढे होणारच आहे, ते आपण अजून खूप मागेच आहे, ते पुढच्या लेक्चरमध्ये आहे. आता तरी पण मी सांगतो. टार्गेट सेट होतं. न्यूज ॲक्च्युअल टाईमवर येतात की आधी? नाही, न्यूज आधी आपल्याला समजते न्यूज कोणाची आहे, कसली आहे. न्यूज कोणाची आहे, न्यूज युरोची आहे, USD ची आहे, तिचा इम्पॅक्ट कसा आहे ते आपल्याला आधीच समजतं. पण जो ॲक्च्युअल आहे, ॲक्च्युअल, तो ॲक्च्युअलचं मी काय बोललो? ॲक्च्युअल ब्लॅक कलरचा नंबर आला तर न्यूट्रल असतं, ॲक्च्युअल रेड आलं तर बॅड न्यूज आहे, ॲक्च्युअल जो नंबर आहे जो ग्रीन आला तर गुड न्यूज आहे. तर ते आपल्याला त्या टाइमलाच समजतं, ज्या टाइमला आपल्याला तिकडे दिसतं ना की हा हा टाइम आहे इथे. एक मिनिट मी दाखवतो परत हवे तर. एक मिनिट मी सगळ्यांचं क्लिअर करतो एक एक करून. न्यूज बेसचं आहे म्हणून मी ते आधी क्लिअर करतोय. 1 मिनिट. ओके. दिसतंय सगळ्यांना? सागर बरोबर सर दिसतंय? हँड टेस्ट करा जरा. ओके. ॲक्च्युअलचं हां हे बघा, तुमचा काय क्वेश्चन होता? ॲक्च्युअलचं समजतं की नाही? ॲक्च्युअलच समजतं आपल्याला. आता ॲक्च्युअलमध्ये इथे तुम्हाला दिसतंय रेड कलर, आपलं ब्लॅक कलर आहे. ओके. तो हा न्यूट्रल आहे. इथे रेड आहे म्हणजे बॅड न्यूज आहे, ग्रीन आहे तर गुड न्यूज आहे. आता हा ॲक्च्युअल आहे ना, तुम्हाला आधी दिसणार नाही, इथे ब्लँक असतं व्हाईट. आता हे कसं आहे, आता पुढचं जर डेटचं बघितलं 28. अरे उद्या आहेच नाही. ठीक आहे, नंतरचे बघा. मंडेचं दिसतंय आपल्याला, ॲक्च्युअल दिसतंय आपल्याला, ॲक्च्युअल दिसतंय काय? फॉरकास्ट दिसते, प्रिव्हियस दिसते, ॲक्च्युअल दिसते नाही दिसत. तर आपल्याला ॲक्च्युअल कधी दिसणार? न्यूज कधी आहे? मंडेला 30 तारखेला 5:30ला सकाळी. न्यूझीलंडची न्यूझीलंडची न्यूज आहे सकाळी 5:30ला मंडेला. तर ॲक्च्युअल आपल्याला बरोबर 5:30ला येणार. पण प्राइस ॲक्शनच्या थ्रू आपल्याला आधीच थोडंसं डोकं लावाय. आता मार्केट जर फॉल होतोय, तुम्हाला डबल स्क्रीन पण दिसणार नाही. ठीक आहे, हे कळलं. ॲक्च्युअल आपल्याला दिसत नाही आधी, समजलं. ॲक्च्युअल आपल्याला कधी दिसतं? जो टाइम दिलाय, हा जो टाइम आहे, NZD ची न्यूज आहे, तर त्या टायमाला 5:30ला तेव्हा दिसणार. आता CNY 7 वाजताची न्यूज आहे, 7 वाजताच समजणार. युरो ऑल डे 6:30 ह्याचं ऑल डेची न्यूज आहे. त्याचं म्हणजे ज्या टायमाला हे सकाळीच दिसणार, हे ऑल डेच आहे, हे तुम्हाला 30 तारखेलाच दिसणार, आता नाही दिसणार. ॲक्च्युअल आपल्याला आधी दिसत नाही बस. ॲक्च्युअल तुम्हाला आधी दिसत नाही. कळलं पवार सर?
क्षितिजाचा काय क्वेश्चन होता? हा, बॅड न्यूज आणि गुड न्यूज समजते. पण बॅड न्यूज आणि गुड न्यूज समजते म्हणजे ऍक्च्युअल आल्याच्या नंतरच कळतं ती बॅड आहे का गुड आहे. आता तो जो नंबर आहे तो कुठल्या कलर मध्ये येतो ऍक्च्युअलचा, ते ऍक्च्युअलचा कलर रेड आला का ग्रीन आहे का ब्लॅक आहे ते ऍक्च्युअल आल्यावरच समजणार ना आपल्याला. आपल्याला इम्पॅक्ट समजतं आधी. रेड कलर मध्ये ते साईडचे जे होते ना, तुम्हाला नाही समजलं का? आपल्याला फक्त हे समजतं, ऍक्च्युअल आपल्याला नाही दिसत. इम्पॅक्ट समजतं, इम्पॅक्ट मीडियम आहे का रेड आला तर हाय इम्पॅक्ट आहे तेवढंच समजतं. ती गुड न्यूज आहे बॅड न्यूज आहे ते ऍक्च्युअलच्या नंबरवर समजतं आपल्याला नंतर, त्या टायमाला. ओके ओके ओके. शिद्दीचं काय हां, टार्गेट कसं सेट करतो, तर टार्गेट आपण सेट करतो प्रिव्हियस जे असेल स्विंग हाय लो. आता फॉर एक्झाम्पल मार्केट इथून अपसाईड मूव्ह करत गेलंय, ओके, आणि नंतर मग फॉल झाला मार्केट, इथून अपसाईड असा फॉल आला, आणि इथे तुम्हाला माहिती आहे की या पॉइंटला सपोर्ट आहे. ठीक आहे, आता मी हे असंच सांगतोय वरवर का ते ॲक्च्युली पुढच्या लेक्चरचं आहे पण ते क्वेश्चन आहे म्हणून मी आता सांगतो. इथे तुम्हाला माहिती आहे इथे सपोर्ट आहे. आता इथे इथे सपोर्ट आहे तर तुम्हाला का माहिती आहे का ते इथून मग मार्केट अपसाईडला गेलं आणि परत ह्या पॉईंटला येत आहे तर तुम्हाला इथून सपोर्ट आहे माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे असं अपसाईड मुवमेंट गेली, परत थोडंसं खाली येऊन रिटेस्ट घेतला असं, तर तुम्ही ह्या लेवलला एंट्री करणार. एंट्री इथे तुम्ही काय करणार, बाईंग करणार, बाय करणार, ओके, बाय करणार का तर वर, आणि ह्या लो ह्याच्या खाली इथे तुमचं असणार एस एल. आता टार्गेट कसं सेट करायचं, तर टार्गेट असणार आपला पहिला हा, असं नका बघू की एवढूसच एस एल एवढा मोठा, तसं नसतं. आपल्याला माहिती नाही जर असं मार्केट असं गेलं मग काय करणार. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट इथून मार्केटने थोडं मूव्ह केलेलं, हा सेकंड टार्गेट, हा थर्ड टार्गेट, आणि हा फोर्थ टार्गेट, असं असतं. अशा टाईपमध्ये आपण टार्गेट सेट करतो. जेव्हा इथून एंट्री करणार, मार्केट जसं असं वर जाणार हळूहळू, इथून इथून थोडं थोडंसं असं वर वर जाणार, तर आपण काय करायचं, आपला जो हा एस एल आहे तो काढायचा आणि डायरेक्ट इथे लावायचा असा. मग भले मार्केट पडला तर तुमचं काय आहे, नो प्रॉफिट नो लॉस, ब्रेक इवन, म्हणजे प्रॉफिट पण नाही झाला लॉस पण नाही झाला, ट्रेडच घेतला नाही, ब्रेक इवन असं. का त्या एस एल तुम्ही वर आणला. एक तर तुम्ही एस एल वर आणा, किंवा जर तुम्हाला वाटतंय नाही मला बस झालं या बाहेर, पण ह्याला अर्थ नाही. जर इथून तुम्ही बाहेर येतात अर्धवट त्याला अर्थ नाही. हा, जर मार्केट असं येऊन इथे टाइमपास करते बराच उशीर बराच उशीर, तर तुम्हाला वाटत असेल नवीन नवीन आहे तर तुम्ही बाहेर येऊ शकता. एकदा जर तुम्हाला सवय होते, प्रॅक्टिस होणार, त्याच्यानंतर तुम्हाला काय नाही वाटणार. जर लाईव्ह मार्केटमध्ये दाखवायचं झालं तर इथे प्रॉपर मुवमेंट आलेलं हे न्यूज आले युरोमध्ये दिसेल तुम्हाला. युरोमध्ये मी दाखवतो, ओके. आता इथे काय झालंय, इथून अपसाईड गेले मुवमेंट, ठीक आहे, इथून अपसाईड मुवमेंट गेली आहे. तर आपण काय केलं इथे, वेट केला की हा प्रॉपर वरती चाललाय का. आता इथे जर वर गेलं इथून तर काहीतरी असणार ना इथे सपोर्ट. जर इथून वर जातोय तर आपण काय करणार, लाईन मारून बघायची एक हॉरिझॉन्टल आहे, बॅकला सपोर्ट आहे, इथूनच मार्केट पहिला वर गेलेला, इथूनच परत खूप मोठा सपोर्ट भेटलाय, कॅन्डलची साईज खूप मोठा सपोर्ट भेटलाय,
म्हणजे इथे पण सपोर्ट घेणार मार्केट. कन्फर्म कधी होईल? वेट करायचं. लगेच ग्रीन आली म्हणजे गेलं तसं नाही. वेट करायचं. ग्रीन गेलं अपसाईडला, थोडंसं थोडंसं कन्सोलिडेशन होऊ दे. त्याच्यानंतर मग आपण काय करणार, मी आता ते पुढे नंतर सांगेन, आता सांगून अर्थ नाही. प्राइस ॲक्शन शिकवायची बाकी आहे. टार्गेट कसा सेट करायचा ते दाखवतो विचारलं तर. याच्या खाली एल ठेवणार, इथे एंट्री असते. इथून स्विंग घालून खाली गेलाय म्हणून आपला हा फर्स्ट टार्गेट असणार. इथे मार्केटने कन्सिडरेट केलेलं सेकंड टार्गेट आणि हा थर्ड टार्गेट. असं 1 2 3 इथे जाऊन तुमचा टार्गेट कम्प्लीट होतो. ठीक आहे. अशा टाईपमध्ये प्राइस ॲक्शन बाकी अजून ते पुढच्या लेक्चरमध्ये शिकवल्यावरती मी हे सांगू शकतो. आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये ना कोडी मारायला. ठीक आहे. आणि फॉरेक्स ट्रेडिंग ॲप्सचं जे आहे ना ते मी उद्या सांगणार आहे. उद्या नाही, नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. फॉरेक्स ट्रेडिंगचं ॲपचं पूर्ण कशी एंट्री घ्यायची, काय काय. मनीष माजलकर, काय क्वेश्चन आहे काय? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. आता मी लिव्ह करतो. थँक्यू.